जय महाराष्ट्र. मी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अजय गुरु सपकाळ, पुणे शहर. 2 दिवसापूर्वी जलाली काकांचा मला फोन आला. संजय मोरे यांनी त्यांना सांगितलं होतं शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला एक भेटा आणि तुमची जी बिलाची रक्कम आहे त्यांच्याबरोबर डिस्कस करा. काकांचा फोन आला. मी कामानिमित्त बाहेर होतो. फोन उचलला. काकांनी मला संवेदनशील आवाजातच मी ओळखलं की काकांना खरंच मदत लागणार आहे. तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या स्टाईलनी हॉस्पिटलला माझ्या शब्दात मी सांगितलं की गरजवंत पेशंट आहे, बिलात त्यांना सवलत मिळली पाहिजे. जेवढे रक्कम त्यांच्याकडे त्यांच्याकडनं जमा करा आणि त्या मुलाला डिस्चार्ज करा. तर हॉस्पिटलने देखील ही विनंती मान्य करून काकांना बिलात भरघोस सवलत दिली आणि काकांच्या मुलांना डिस्चार्ज करून टाकला. तर काका 2 दिवसापासून मला फोन करतात की भाऊ तुम्हाला भेटायचं. आज 2 दिवसानंतर योग झाला. काकांनी त्यांच्या मुलाचं आभार व्यक्त करायला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यालयात येऊन त्यांनी बापाचं कर्तव्य काय असतं आणि बापाचं मुलाबद्दल संवेदनशीलता. आज मी पण बाप आहे. जर बाप असा घडतो की मुलाला काही करता क्षणी काही करू शकतो, त्या काकांच्या रूपाने आज त्या मुलगा सुखरूप घरी गेलेला आहे. आणि इथून पुढं मुख्यमंत्री साहेबांना आम्ही एक निवेदन देणार आहे की मुलासाठी नॅशनल लेवलचा प्लेअर आहे, फुटबॉल प्लेअर आहे, त्यासाठी काहीतरी आपल्याला करता यावे. काकांनी ही विनंती देखील आम्हाला सांगितलेली आहे. आम्ही आज उद्या साहेबांच्या कानावर टाकून त्या विनंतीला मान ठेवून आज ते आपल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आभार व्यक्त करतील. 1-2 मिनिटात त्यांचं मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद सर. सरांचं माझ्याशी काय कधी कॉन्टॅक्ट नव्हता, पण सरांशी जेव्हा आम्ही फोनवर बोललो, सरांनी फोनवरच आमचं काम करून दिलं आणि आम्हाला बिलामध्ये सवलत करून दिलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि माझा मुलगा आज घरी आहे, सुखरूप आहे आणि तयारी करतोय 6 महिन्यानंतर परत खेळायची, देशासाठी खेळायचं, देशाच्या झेंड्याच्या खाली उभा राहून एकदा राष्ट्रगीत गायचंय आणि देशाचं नाव फुटबॉलमध्ये पुढे आणायचंय. आमचं स्वप्न आहे. बघूया पुढे. तुम्ही बोलता? धन्यवाद.